Good morning, everyone. Myself, Dr. Edi Ada, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpali Patil Art and Science College, Risu. Today, we are discuss the last lecture, epidemiology, types of epidemiology, and exact application of epidemiology. Now, today we are next point discuss of particular this unit is nothing but the disease, infection, types of infection, and some amount of terminologist used for the in this particular medical microbiology. So many such type of terminology generally utilization for the epidemiology concerned. तर आज आपल्याला बघायचं आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण इपिडेमिओलॉजीची डेफिनेशन त्याच्या टाईप्स आणि त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे ते बघितलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे टर्म्स युज्ड इन इपिडेमिओलॉजी. ओके, इपिडेमिओलॉजिकल सर्वे. इपिडेमिओलॉजी इज नथिंग बट द बेसिक अँड डिस्क्रिप्टिव्ह स्टडी ऑफ द डिसीज. त्याचे दोन प्रकार काल आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते, डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमिओलॉजी आणि ॲनालिटिकल इपिडेमिओलॉजी. डिस्क्रिप्टिव्ह इपिडेमिओलॉजीमध्ये टाईम, प्लेस आणि पर्सन याचा आपण अभ्यास करतो, आणि ॲनालिटिकल इपिडेमिओलॉजीमध्ये आपण सर्च ऑफ प्रॉब्लेम अँड हाऊ टू कंट्रोल दॅट पर्टिक्युलर डिसीज याचा आपण अभ्यास पाहत असतो. आता याचे ॲप्लिकेशन आपण पाहिलेलं आहे की सांगितलेलं आहे की एखादा डिसीज आहे एखाद्या एरियामध्ये खूप जास्त प्रमाणात होतो. मग त्याचं कारणं काय आहेत, कोणत्या लोकांना होतो, कधी होतो, त्याची कारणं काय काय आहेत, आणि आपण तो संपूर्ण नष्ट करण्यासाठी आपण त्या एरियामध्ये काय काय करू शकतो याच्यासाठी त्याचा पूर्ण स्टडी, एखाद्या डिसीजचा एखाद्या एरियामधला तो जो स्टडी आहे त्या स्टडी करणं अत्यंत आपल्याला आवश्यक आहे. ओके, तर आता आज आपल्याला बघायचं आहे काही टर्मिनॉलॉजिस्ट आहेत की ज्या जनरली इपिडेमिओलॉजीमध्ये युटिलायझेशन होतात. आता कोणकोणत्या त्या अशा टर्मिनॉलॉजिस्ट आहेत, तर फर्स्ट वन इज दी बॅक्टेरियमिया कंडिशन. ओके, बॅक्टेरियमिया कंडिशन मीन्स काय? बॅक्टेरियमिया कंडिशन आर दोज कंडिशन इन विच इन दी ह्युमन बॉडी ऑर इन एनी वन बॉडी, त्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये बॅक्टेरिया, पॅथोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट राहतो. याला सिम्पली आपण काय म्हणणार आहे, बॅक्टेरियमिया कंडिशन. आता खूप जास्त प्रमाणात आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल टायफॉईड झाला असेल तर सॅल्मोनेला टायफी आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ब्लडमध्ये राहतो, आणि मग त्याचं आपण विडल टेस्टच्या माध्यमातून काय करत असतो, त्याचं आयडेंटिफिकेशन करत असतो. मग ही जी कंडिशन आहे की ब्लडमध्ये बॅक्टेरिया हा प्रेझेंट आहे, अशा कंडिशनला आपण सिम्पली काय म्हणणार आहे, बॅक्टेरियमिया कंडिशन. दुसरी टर्मिनॉलॉजिस्ट आहे सेप्टिसिमिया कंडिशन. ओके, septicemia condition are those condition in which bacteria actively multiply in the bloodstream, okay, and produce toxin in the blood. ओके, म्हणजे सेप्टिसिमिया कंडिशन म्हणजे काय की बॅक्टेरिया तो प्रेझेंट आहेच ब्लडमध्ये, परंतु त्याने टॉक्झिनसुद्धा तिथे ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे. अशा कंडिशनला आपण काय म्हणणार, सिम्पली ॲज अ सेप्टिसिमिया कंडिशन. This particular terminology generally utilization in medical microbiology. ओके, ॲट द टाईम आपण जेव्हा युनिट नंबर 4मध्ये बॅक्टेरियाचा स्टडी करणार आहे तेव्हा मी तुम्हाला बॅक्टेरिया कंडिशन द्यायला असं स्टेटमेंट करणार आहे. तेव्हा हे नाही सांगणार की त्या पर्टिक्युलर ह्युमन बॉडीच्या ब्लडच्या आतमध्ये बॅक्टेरिया पॅथोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट आहे हे सांगणार नाही. मी तिथं डायरेक्ट टर्मिनॉलॉजीस यूज करणार आहे. म्हणून इथून पुढे आता मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये अभ्यास करताना तुम्हाला ह्या ज्या टर्मिनॉलॉजिस्ट आहेत ह्या समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेले आहेत. तिसरी आहे टॉक्झेमिया कंडिशन. ओके, इट इज द कंडिशन ॲब्झॉर्प्शन ऑफ टॉक्झिन प्रोड्यूस बाय द ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया. द टॉक्झिन ॲब्झॉर्ब फ्रॉम द साईट ऑफ इन्फेक्शन, circulate in the bloodstream and act as the selective tissue of the host body. Okay, toxemia condition are those condition in which highly toxin present in the bloodstream. Simply as well. Okay, एखादी इंजुरी झालेली आहे, तिचं स्टॅफिलोकोकस पायोजेन्स तिथे प्रेझेंट आहे बॅक्टेरिया त्या ब्लडमध्ये, आणि हायली टॉक्झिन प्रोड्यूस केलेलं आहे एखाद्या बॅक्टेरियानं. असं क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस आहे, खूप सारे असे बॅक्टेरियाचे आपण उदाहरणं देऊ शकतो की ते टॉक्झेमिया कंडिशन, टॉक्झिन्स
टॉक्झिनचं प्रमाण त्या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप जास्त असते, तर अशा कंडिशनला आपण म्हणणार आहे टॉक्झेमिया कंडिशन. त्याच्यानंतर आहे तुमचं इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशनमध्ये अभ्यास करत असताना इन्फ्लामेशन इज द रेडनेस, स्वेलिंग अँड टेडरनेस ऑफ द टिश्यू. एखाद्या वेळेस तुम्ही पडले असाल, पडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की स्वेलिंग येते, सूज येते त्या एखाद्या भागामध्ये, किंवा रेडनेस, पूर्ण ती बॉडी जो आहे तो लाल होऊन जाते. मग अशा कंडिशनला किंवा ती जागा थोडीशी बोध होऊन जाते, सेन्सेशन त्या पर्टिक्युलर टिश्यूला, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्वेलिंग आल्यापासून, रेडनेस आल्यापासून, टेडरनेस आल्यापासून ते सेन्सिटिव्ह ती बॉडी राहत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे हात लावला तरी सेन्सेशन तुम्हाला जाणवत नाही. तर अशा कंडिशनला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ इन्फ्लामेशन कंडिशन. ओके, याला काय म्हणणार आहे आपण? सिम्पली ॲज अ इन्फ्लामेशन कंडिशन. त्याच्यानंतर आहे निक्रोसिस. निक्रोसिस इज द कंडिशन इन विच डेथ ऑफ टिश्यू बाय ॲब्झॉर्प्शन ऑफ टॉक्झिन्स. एखादी इंजुरी झालेली आहे तुम्हाला, इंजुरी झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये टॉक्झिनचं इंजुरी झाली. इंजुरी झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल टिटॅनस, ओके, धनुर्वात आपण माहीत आहे का, खाली पडल्यानंतर आपण म्हणतो टिटॅनस, अँटी टिटॅनस इंजेक्शन घ्या. टिटॅनस घेतलं का नाही, त्याचं रिझन काय? वाय? बिकॉज ते जर आपण टिटॅनस घेतलं नाही, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस त्या पर्टिक्युलर इंजुरीमध्ये प्रेझेंट असेल, सॉईलमध्ये असतो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस, मेटलवर असतो खूप जास्त दिवसापर्यंत, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, कारण स्पोर फार्मिंग बॅक्टेरिया आहे तो. आणि मग अशा वेळेस खूप जास्त प्रमाणात तो तिथे राहतो. इंजुरी झाली, इंजुरी झाल्यानंतर तो ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतो आणि टॉक्झिन्स तिथे प्रोड्यूस करतो. आणि टॉक्झिन प्रोड्यूस झाल्यामुळे त्या इंजुरीच्या आजूबाजूला तुम्हाला डेथ टिश्यू, ओके, म्हणजे डेथ खराब झालेले टिश्यू त्या इंजुरीच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतात. मग ही जी कंडिशन आहे त्यालाच आपण म्हणणार निक्रोसिस. निक्रोसिस इज द condition in which dead tissue present in that particular injury. Okay, and this tissue is nothing but simply as a necrosis. Okay, not any types of sensation in that particular, but डेथ टिश्यू तिथे प्रेझेंट असतात आणि त्यालाच आपण म्हणणार आहे सिम्पल नेक्रोसिस. ओके, त्याच्यानंतर इन्क्युबेशन पिरियड. ओके, इन्क्युबेशन पिरियडचं याचं सिम्पल आपल्याला जर सांगायचं झालं तर एखादा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल सो मेनी सच टाईप ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन दी इन्व्हायरमेंट. एअर असेल, वॉटर असेल, सॉईल असेल, फूड असेल, व्हेजिटेबल्स असतील, मिल्क असेल, अशा वेगवेगळ्या सोर्सेसनं इझिली तुमच्या बॉडीपर्यंत पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर होतो. आणि पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर झाल्यानंतर तो मल्टिप्लाय होण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये जाईल. बॉडीमध्ये गेल्यानंतर तुमच्या बॉडीमधले जे पर्टिक्युलर म्हणजे त्याला जे न्यूट्रिशन आहे ते कंझप्शन करेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन, त्याची ग्रोथ त्या बॅक्टेरियाची, एका बॅक्टेरियापासून दुसरा बॅक्टेरिया तयार होण्यासाठी, एका बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया तयार होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्यालाच आपण सिम्पली ॲज अ काय म्हणणार आहे? इन्क्युबेशन पिरियड. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम 1 बॅक्टेरियल सेल टू 2 बॅक्टेरियल सेल, such type period is nothing but the simply as an incubation period. त्याच्यानंतर चिलेटर्स. चिलेटिंग एजंट आर सोल्युबल ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कॅन फिक्स सर्टन मेटॅलिक आयन्स टू देअर मॉलिक्युलर स्ट्रक्चर व्हेन गिव्स केसेस ऑफ पॉयझनस दॅट न्यू कॉम्प्लेक्स टू फॉर्म इन अँड एक्सर्टेड इन द युरिन. ओके, चिलेटर ऑल्सो मेनली फाउंड इन दी बॉडी. त्याच्यानंतर आहे ॲग्रेसिन. Agricin may be defined as the metabolic substance produced by the certain bacteria to enhance their aggressive action against their host. Aggressiveness, simply as aggressiveness या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. ॲग्रेसिव्हनेस म्हणजे तो पर्टिक्युलर बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर, इन्क्युबेशन पिरियड झाल्यानंतर, त्याचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर खूप कमी वेळामध्ये जास्त होस्ट बॉडीला इंजुरी पोहोचवतो किंवा जास्त तो घातक होतो एखादा डिसीज प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, तर त्याचा ॲग्रेसिव्हनेस त्यालाच आपण काय म्हणणार आहे? त्या पर्टिक्युलर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमचा ॲग्रेसिव्हनेस किंवा ॲग्रेसिन्स. हे पूर्णच्या पूर्ण ह्या काही टर्मिनॉलॉजिस्ट आहेत तुमच्या मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये. एक शेवटची आहे
adjuvant, a substance included in a prescription to add the action of their drug and therapy supportive measure in addition to main treatment. Adjuvant, simply as adjuvant, is nothing but the such type of substances generally utilization for the adjustment. ओके, एखादा ड्रग आहे, एखादा ड्रग जर एखाद्या पर्टिक्युलर प्लेसमध्ये, ओके, एखाद्या पूर्ण बॉडी आहे, बॉडीच्या एखाद्या भागामध्ये तो एखादा ॲडज्युवंट जो आहे आपण बघत होतो ॲडज्युवंट म्हणजे काय, एखाद्या ड्रग्जला एखादा सपोर्टिव्ह सबस्टन्सेस इन्क्लूड लावून त्याला स्पेसिफिक टार्गेट सेल्स किंवा टिश्यूमध्ये जवळ पोहोचवण्यासाठी, बॉडीमध्ये एखादा ड्रग आपण घेतला आणि त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक टिश्यू जवळ त्याला पोहोचायचं असेल तर काही सपोर्टिव्ह सबस्टन्स लागतो आणि त्या सपोर्टिव्ह सबस्टन्सलाच आपण म्हणणार आहे ॲडज्युवंट. ओके, त्याच्यानंतर आहे इन्फेक्शन. ओके, आता इन्फेक्शन तुम्हाला माहीतच आहे, इन्फेक्शन म्हणजे काय. ओके, आता सर्टन इन्फेक्शन आर नॉट. ओके, आता फर्स्टली आपण बघणार आहे इन्फेक्शन इज द सच टाईप ऑफ कंडिशन, so many such type of disease easily produced by the different types of microorganisms, simply as. आता disease, it is defined as the departure from the normal state of the health. ओके, जी नॉर्मल स्टेट आहे बॉडीची त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होते, त्यालाच काय म्हणतो आपण, सिम्पली ॲज अ डिसीज. ओके, दॅट इज होस्ट विजिबली ऑर सेन्सिबली injured to recognizable interaction between the infectious agent and the host is called as disease. म्हणजे काय, एखादा पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम बॉडीमध्ये गेल्यानंतर ॲबनॉर्मल कंडिशन नॉर्मल कंडिशन ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये डेव्हलप करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं जाणवतं आहे आणि तशा कंडिशनलाच आपण काय म्हणत असतो, सिम्पली ॲज अ डिसीज. मग आता इन्फेक्शन आणि त्याचे टाईप्स कोणकोणते आहे. आता फर्स्ट वन इज दी प्रायमरी इन्फेक्शन. ह्या सर्व टर्मिनॉलॉजिस्ट जे आहेत ते तुम्हाला फायनल एक्झामिनेशनमध्ये विचारला जातात. ओके, 2 मार्कासाठी 4 मार्कासाठी, तर तेव्हा तुम्ही ते पूर्ण एक्सप्लेनेशन इझी आहेत परंतु त्याचं एक्सप्लेनेशन त्या पद्धतीमध्ये तुम्हाला देता आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आहे प्रायमरी इन्फेक्शन. आता प्रायमरी इन्फेक्शन इज द फ्रेश. आता टाईप्स ऑफ इन्फेक्शन आपण बघून राहिलेलं आहे. इन्फेक्शन झाल्यानंतर सिम्पली ॲज अ इन्फेक्शन इज द प्रोसेस बाय विच मायक्रोऑर्गनिझम इस्टॅब्लिश upon or within an individual by the passing through the defensive barriers of the host. ओके, इन्फेक्शन म्हणजे काय, एखाद्या बॉडीमध्ये डिफेन्सिव्ह बॅरियर म्हणजे, आता बघा तुमच्या होस्ट बॉडीमध्ये खूप साऱ्या डिफेन्सिव्ह बॅरियर्स आहेत. जसं आपल्या देशामध्ये येण्यासाठी डिफेन्स सिस्टीम आपल्या बॉर्डरवर आहे. ओके, कोणता अतिरेकी तुमच्या देशामध्ये येऊ शकतो का इझिली? नाही. वाय? because so many such type of defense system present on the that particular area. ओके, मीन्स अतिरेकी आपल्या भारतामध्ये येऊ शकत नाही. त्याचं रिझन काय, डिफेन्स सिस्टीम तिथे आहे, एक सिस्टीम तिथं डेव्हलप झाली. तशीच तुमच्या होस्ट बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्स मेकॅनिझम सिस्टम ऑफ इम्युनिटी. ओके, आता हे शब्द तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि हा सिलेबससुद्धा खूप महत्त्वाचा आहे तुमचा ॲज अ मेडिकल मायक्रोबायोलॉजीच्या स्टुडंटसाठी. आणि वास्ट सिलेबस आहे, कमी दिवसामध्ये आपला हा सिलेबस कव्हर करणं एवढं इझी नाही आहे. आपण खूप प्रयत्न करणार आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शिकण्याचा आणि तोच आपला प्रयत्न इथे चालू आहे. ओके, तर डिफेन्स सिस्टीम खूप वेगवेगळ्या आहेत. मग एखादा पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम तुमच्या बॉडीमध्ये एंटर करत असते, नो डाऊट तो इन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असेल, पोल्युटेड वॉटरमध्ये असेल, सॉईलमध्ये असेल, एअरमध्ये असेल, परंतु खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्स बॅरियर सिस्टीम ऑफ इम्युन सिस्टीम किंवा डिफेन्स बॅरियर सिस्टीम आपल्या होस्ट बॉडीमध्ये असतात आणि त्याला ते ॲडरन्स करतात, त्याला ते किल करतात बाहेरच्या बाहेर किंवा बॉडीमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते त्याला किल करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु हे डिफेन्स मेकॅनिझम तोडून जर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या होस्ट बॉडीमध्ये एंटर करत असेल तर अशा कंडिशनला तुम्ही काय म्हणणार आहे, सिम्पली ॲज अ इन्फेक्शन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमनं डिफेन्स मेकॅनिझम तोडून एंट्री केलेली आहे आणि तो इस्टॅब्लिश झालेला आहे, त्याला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ इन्फेक्शन. ओके, मग आता टाईप्स ऑफ इन्फेक्शन आपण बघणार आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ इन्फेक्शन. ओके, प्रायमरी इन्फेक्शन. Primary infection are those infection in which first time any different types of pathogenic microorganism enter into the host body. Such type of condition, such type of infection is nothing but simply as a primary infection. म्हणजे पहिल्यांदाच जर एखादा फ्रेश इन्फेक्शन म्हणू शकता तुम्ही किंवा प्रायमरीज कॉज बाय मायक्रोऑर्गॅनिझम इन दी होस्ट बॉडी. पहिल्यांदाच जर तुमच्या बॉडीमध्ये तो एखादा पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम एंटर करत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे प्रायमरी इन्फेक्शन. आता सेकंडरी इन्फेक्शन. When the resistant power of the host is lower by existing infection, a new parasite set up an infection. This is known as secondary infection. ओके, आता बघा सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल टुडे आता कोविडच्या कंडिशनमध्ये पेशंटमध्ये काय होत होतं की कोविड-19चा व्हायरस बॉडीमध्ये गेल्यानंतर ओके त्याची रिकव्हरी होत होती, परंतु त्या पर्टिक्युलर पेशंटला सध्यासुद्धा बघा त्या पर्टिक्युलर पेशंटला न्यूमोनिया होत होता. ओके, म्हणजे इम्युन सिस्टीम कोरोना व्हायरसमुळे कमी होते आणि मग नवीन इन्फेक्शन इझिली त्या बॉडीमध्ये सेटअप होते. म्युकोरमायकोसिस पहिलासुद्धा होता आणि आतासुद्धा आहे फंगल इन्फेक्शन. बट व्हाय टुडे मोर इन्क्रीज नंबर ऑफ पेशंट? बिकॉज कोरोना व्हायरसमुळे त्या पर्टिक्युलर पेशंटची इम्युन सिस्टीम कमी झाली आणि दुसरे इन्फेक्शन त्याला व्हायला ती बॉडी ससेप्टेबल झाली. ओके, इझिली दुसरे इन्फेक्शन होत आहे मग आणि त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर पेशंटची डेथ होत आहे. म्हणजेच काय, असं जे इन्फेक्शन आहे म्हणजे पहिल्यांदा एखादं इन्फेक्शन होईल त्याच्यामुळे इम्युन सिस्टीम लोअर होईल आणि दुसरं इन्फेक्शन सेटअप होईल त्या बॉडीमध्ये आणि ते जे दुसरं इन्फेक्शन सेटअप होईल त्यालाच आपण म्हणणार आहे सेकंडरी इन्फेक्शन. त्याच्यानंतर आहे मिक्स इन्फेक्शन. व्हेन मोर दॅन वन मायक्रोऑर्गॅनिझम सायमल्टेनियसली इन्फेक्ट अ होस्ट इज कॉल्ड ॲज मिक्स इन्फेक्शन. म्हणजे ॲट ए टाईम तुम्ही बाहेर गेले कुठे फूड कन्झप्शन केल्यानंतर टायफॉईडसुद्धा झाला आणि सोबतच त्याच्या न्यूमोनियासुद्धा तुम्हाला झाला. ओके, म्हणजे एकाच वेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम तुमच्या होस्ट बॉडीमध्ये गेले आणि इन्फेक्शन प्रोड्यूस केलेलं असेल तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे सिम्पली ॲज अ मिक्स इन्फेक्शन. त्याच्यानंतर आहे आपलं फोकल इन्फेक्शन. फोकल इन्फेक्शन. व्हॉट इज माय फोकल इन्फेक्शन? ड्यू टू इन्फेक्शन, सेप्सिस और पस फॉर्म ॲट लोकलाइज्ड साइट सच अपेंडिक्स और टॉन्सिल, सच इन्फेक्शन आर नोन ॲज फोकल इन्फेक्शन. एखाद्या साईडवर फॉर एक्झाम्पल टॉन्सिल्स असेल, अपेंडिक्स असतील. ओके, अपेंडिक्स म्हणजे काय, टॉन्सिल म्हणजे काय, जे टॉन्सिल्स होतात त्या पर्टिक्युलर ठिकाणी स्वेलिंग येते आणि पस फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर ठिकाणी होण्याचे चान्सेस असतात. आणि अशी जी किंवा एखाद्या ठिकाणी पस फॉर्मेशन झालेलं असेल आणि सेप्सिस झालेलं आहे, पस फॉर्म झालेलं आहे एखाद्या साईटवर, त्यालाच आपण म्हणणं आहे फोकल इन्फेक्शन. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं टॉन्सिल किंवा अपेंडिक्स. क्रॉस इन्फेक्शन. आता काय आहे क्रॉस इन्फेक्शन? When a patient already suffering from a disease, a new infection is set up from the another host or external sources. Okay, very important. This terminology is very important as far as concerned medical microbiology. Why? Because हे तुम्हाला टर्मिनॉलॉजिस्ट बोलताना खूप इझी आहे, समजताना सुद्धा इझी आहे, परंतु याचं महत्त्व खूप वेगळं आहे. मी तुमचं एक उदाहरण तुम्हाला जस्ट कोविडचं दिलेलं आहे आपल्या सेकंडरी इन्फेक्शनमध्ये. आता क्रॉस इन्फेक्शन म्हणजे काय? ऑलरेडी एखाद्या पेशंटला एखादा डिसीज आहे, त्याला आपण हॉस्पिटलमध्ये सेटअप केलं. ओके, जनरल वॉर्डमध्ये ठेवलं. जनरल वॉर्डमध्ये त्याच्या आजूबाजूलाच 10 फीटच्या अंतरमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला आपल्या टायफॉईड झालेला आहे, आपण हॉस्पिटलमध्ये त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे, परंतु त्याच्या बाजूलाच मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस TBचा पेशंट आहे. यू कॅन इझिली मग ते इनहालेशन करणार आहे, स्फुटम बाहेर टाकणार आहे आणि मग
कमी वेळातच त्या आपला जो पेशंट आहे त्याला जो टायफॉईड झालेला होता, त्याच्यामुळे आपण जर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं, परंतु त्याच्या इन्व्हायरमेंटमध्येच काय झालं, त्याला TB झालेला आहे. मग असं जे इन्फेक्शन आहे त्यालाच आपण म्हणणार आहे क्रॉस इन्फेक्शन. क्रॉस इन्फेक्शन मीन्स ऑलरेडी एक इन्फेक्शन त्यांना झालेलं आहे आणि एक्सटर्नल सोर्सेसमुळे ओके त्याला जर एखादं इन्फेक्शन होत असेल एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्पेसिफिक, त्याला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ क्रॉस इन्फेक्शन. त्याच्यानंतर आहे इट्रोजेनिक ऑर लॅबोरेटरी इन्फेक्शन. ओके, दिस टर्मिनॉलॉजी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज सो मेनी सच टाईप ऑफ म्हणजे हॉस्पिटलच्या निगडीत ही टर्मिनॉलॉजिस्ट आहे. इट्रोजेनिक ऑर लॅबोरेटरी इन्फेक्शन म्हणजे काय? इट्रोजेनिक इन्फेक्शन किंवा लॅबोरेटरी इन्फेक्शन की असं इन्फेक्शन की जे हॉस्पिटलमध्ये असलेल्या इन्स्ट्रुमेंटमुळे होते. ओके, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखाद्या गायनाकोलॉजिस्टकडे जा. गायनाकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे खूप सारे डिलिव्हरीचे पेशंट असतात. ओके, मग डिलिव्हरीचे पेशंट असताना अशा वेळेस काय होते की अर्जन्सीमध्ये एखाद्या पेशंटची त्यांनी डिलिव्हरी केली, सिझरिंग केलं एखाद्या पर्टिक्युलर वुमनचं, आणि इमिडिएटली विदाऊट स्टरलाइज केलेलं ॲपरेटस लगेच तेच ॲपरेटस थोडंसं वॉश करून, म्हणजे जे प्रॉपर वेनं त्याचं स्टरलायझेशन व्हायला पाहिजे होतं, प्रॉपर वेनं ॲटोक्लेव्ह व्हायला पाहिजे होतं त्या इन्स्ट्रुमेंटचं, तसं काही ना किंवा प्रॉपर वेनं त्याचं UV रेडिएशन न त्याचं त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट किंवा ते ॲपरेटस प्रॉपर वेनं त्याच्यावरचे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम किल झालेले पाहिजे. परंतु तसं काही न करता फक्त वॉटर वॉशिंगनी, साध्या वॉशिंगनी ते वॉश केले आणि लगेच दुसऱ्या पेशंटसाठी ते युटिलाइज केले. म्हणजेच काय, एखाद्या सर्जरीसाठी एखादं इन्स्ट्रुमेंट हॉस्पिटलमध्ये युटिलाइज होते आणि त्या प्रॉपर वॉशिंग न प्रॉपर त्याचं स्टरलायझेशन न केल्यामुळे तेच पर्टिक्युलर एखाद्या पेशंटला एखादा डिसीज आहे, ओके, आणि त्याची सर्जरी झाली, लगेच ते इन्स्ट्रुमेंट साध्या पाण्यानं वॉटरनं वॉश करून लगेच दुसऱ्या पेशंटच्या सर्जरीसाठी युटिलाइज केले. आपलं मेडिकल मायक्रोबायोलॉजी काय म्हणते, एखादी इंजुरी, एखादी सर्जरी, एखादं ऑपरेशन झाल्यानंतर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते प्रॉपर वेनं ॲटोक्लेव्हनं 15 LBS 15 मिनटं ते ठेवायला पाहिजे. ओके, मग असं न करता ते फक्त वॉटर वॉशिंग न करतात, कारण घाई असते, लेबर नसतात, खूप वेगवेगळ्या कंडिशन आहे. ह्या कंडिशन तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघू शकता हॉस्पिटलमध्ये. ओके, आणि मग अशा वेळेस तेच इन्स्ट्रुमेंट, एक सर्जरी केली, त्या पर्टिक्युलर पेशंटला TB असेल फॉर एक्झाम्पल, विदाउट प्रॉपर स्टरलायझेशन तेच इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या हेल्दी पर्सनच्या इंजुरीसाठी, नीफ असेल, सीझर असेल किंवा कट करण्यासाठी जे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेशन असतील किंवा दुसरेसुद्धा इन्स्ट्रुमेंट आहेत, तेच इन्स्ट्रुमेंट ते युटिलाइज करतात प्रॉपर वेनं स्टरलाइज न करता. मग एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटला हॉस्पिटलमधल्या इन्स्ट्रुमेंटमुळे जो डिसीज होतो त्याला आपण म्हणणार आहे सिम्पली ॲज अ इट्रोजेनिक ऑर लॅबोरेटरी इन्फेक्शन. ओके, त्याच्यानंतर आहे एक्झोजेनियस इन्फेक्शन. when the infection caused by the entry of an organism from external sources. ओके, एक्सटर्नल सोर्सेसनं जर एखादा मायक्रोऑर्गनिझम तुमच्या बॉडीमध्ये जात असेल तर त्याला एक्झोजिनियस इन्फेक्शन म्हणतो. ओके, मग याच्यामध्ये खूप कोणतेही उदाहरण तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर इंडोजेनियस इन्फेक्शन. व्हेन द इन्फेक्शन इज कॉज्ड बाय द ऑर्गॅनिझम एक्झिस्टिंग विथिन द बॉडी ऑफ द होस्ट इज कॉल्ड एज इंडोजेनियस इन्फेक्शन. Generally, it is caused by the commensals when the resistant power by the host is lowered. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इंडोजेनियस इन्फेक्शन, एक्झोजेनियस बाहेरच्या एक्सटर्नल सोर्सेसनं. मग बाहेरचे एक्सटर्नल सोर्सेस काही असू शकतात. पोल्युटेड वॉटर असेल, फूड असेल, मिल्क असेल पोल्युटेड, खराब झालेलं, किंवा एखाद्या पेशंट टू एक्सटर्नल सोर्सेस बाहेरच्या माध्यमातून ते आले असेल, एअर मोड्स ऑफ ट्रान्समिशन असेल, वॉटर असेल, मिल्क असेल, किंवा मदर टू फिटस असेल, इट्स टोटली डिपेंड. यालाच आपण एक्झोजेनियस इन्फेक्शन म्हणतो. परंतु दुसरं जे आहे महत्त्वाचं ते इंडोजेनियस इन्फेक्शन. आता इंडोजेनियस इन्फेक्शन आपण काय म्हणणार आहे, बॉडीच्या आतमध्ये कॉमन्सल्स आणि नॉर्मल फ्लोरा असतात की ते बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी मायक्रोऑर्गनिझम बॉडीच्या आतमध्ये असतात आणि आपल्या बॉडीला इम्युनिटी प्रोड्यूस करण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने ते करत असतात. परंतु एखाद्या पेशंटला जर मिक्स इन्फेक्शन झालं असेल, 2 किंवा 2पेक्षा जास्त एखादे डिसीज झाले असतील
एखाद्या बॉडीला. मग अशा वेळेस जे कॉमन साल्स आहेत, जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे बॉडीच्या आतमध्ये वेगवेगळ्या पार्टमध्ये असतात आणि ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम तेच आपल्या बॉडीच्या अगेन्स्टमध्ये वर्क करतात. मग तेच बॉडीला हार्मफुल प्रोड्यूस करतात. एखादा डिसीज झाला, त्याची इम्युन पॉवर टोटली खराब झाली, तो डिसीजमधून रिकवर झाला, परंतु त्याचे जे कॉमन साल्स आहे, त्याचे जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत बॉडीच्या आतमधले, तेच मग बॉडीच्या अगेन्स्टमध्ये काम करतात. ओके, म्हणजे जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीच्या आतमध्ये असतात त्याला आपण नॉर्मल फ्लोरा किंवा कॉमन साल्स म्हणतो. कॉमन साल्ससुद्धा वेगवेगळे आहे, नॉर्मल फ्लोरा वेगवेगळे आहेत. मग हे जे कॉमन साल्स आहेत हेच बॉडीच्या अगेन्स्टमध्ये, बॉडीच्या आतमध्ये आपल्याला इन्फेक्शन प्रोड्यूस करतात. आणि अशा बॉडीच्या आतमध्ये जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम होता, परंतु एखाद्या डिसीज झाल्यामुळे त्याची इम्युन सिस्टीम लोअर झाल्यामुळे ते बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला तो बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला जो आहे तो बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे, एखादा डिसीज झाल्यामुळे एखाद्या बॉडीला बेनिफिशियल जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमच आपल्या बॉडीच्या अगेन्स्टमध्ये जातो. इंडोजेनियस, त्यालाच आपण म्हणणार इंडोजेनियस, बॉडीच्या आतमध्येच, विदाऊट एनी एक्सटर्नल सोर्स, बाहेरून आलेला तो पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो बॉडीच्या आतमध्येच होता, बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम करत होता. परंतु एखादा डिसीज झाल्यामुळे त्याची इम्युन सिस्टीम कमी झाली आणि इम्युन सिस्टीम कमी झाल्यामुळे तो बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम झाला आणि बॉडीच्या आतमध्ये त्यानं इन्फेक्शन प्रोड्यूस केलेलं आहे. त्याला आपण म्हणणार आहे इंडोजेनियस इन्फेक्शन. तर इथे आज आपण पाहिलेलं आहे टाईप्स ऑफ इन्फेक्शन आणि अगोदर आपण पाहिलेलं आहे काही टर्मिनॉलॉजिस्ट. ओके, तर इथे आपण आज थांबून जाऊ. उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, मोड्स ऑफ ट्रान्समिशन. थँक्यू एव्हरीवन.